आपण करायला जातो एका अपेक्षेने पण होतं भलतंच काहीतरी. तर आता सकाळी छान बाल्कनीमध्ये ऊन येतं म्हणून मी कपडे मशीनला लावून वाळत घातले होते. पण आज सकाळपासून इतका धोधो पाऊस पडतोय की कसलंच ऊन नाहीये. सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि गुड मॉर्निंग. तर सकाळची छान सुरुवात झाली. अजून काहीच कामं आवरलेली नाहीयेत. आता आमचा नाश्ता चालू आहे, मस्त असं नाश्ता आणि चहा. तर मी आणि सर्वज्ञ आम्ही मस्त नाश्ता करून मग आम्ही आमच्या डेलीच्या रुटीनच्या कामाला लागतोय. तर तुम्हाला दाखवतो. असा बेसन चिला बनवला नाश्त्यासाठी आणि इकडे गुळाचा चहा दिसतोय का व्हिडिओमध्ये. चला, पोट भरून खाल्ल्याशिवाय तर काही काम करायला एनर्जी येणार नव्हती म्हणून मस्त असा गुळाचा चहा बनवला आणि बेसनाचे जे डोसा चिले काय म्हणतात ते बनवलं होतं आम्हाला दोघीला नाश्त्यासाठी. आणि हा बाल्कनीमधला पसारा इग्नोर करा, कारण काल मी दुसरी रूम साफ केली होती, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलायच. आणि मी ना आज गुळाचा चहा केला होता. गुळाचा चहा माझ्याकडं खरंच खूप छान होतं बरं का, पण आज कसं काय गणलं होतं काय माहिती, अगदी पाण्यासारखा चहा झाला होता. काम करताना मध्ये ब्रेक असतोय आमचा असा. माझ्या लिकीसोबत काम करायचं म्हणजे ना, पण एक सांगू का, हिच्यासोबत काम करायचं म्हटलं ना कंटाळा येत नाही अजिबात. हा ना बिट्टू? खेळण्याचं ठिके काढलंय ना आईनं, तर त्यातली खेळ आत घालते काही काळी घाण. धुतलेलं नाहीये ते, नको नको, घाण आहे, धुतलेलं नाहीये ते. टम्मी कापायचंय, हात कापायचं, असं ऑपरेशन करायचं. तुझी कापू का टम्मी? नको नको नको, आईची नको आहे बिट्टूची, आईची नको, आईची नको. आईला दुखती, ब्लड येत आईला. अहो बाई, असं नाही करू माझ्या बिट्टू. डॉक्टर काका व्हायचंय का माझ्या बिट्टूला? चला उठा आता, बांधू दे, केस लागू दे कामाला मला. तसं नाही तसं नाही तसं नाही. हे लाव मग, तू पिन लावू धर. अजून आमचा हेअरकट झाला नाही, झाला की मग आम्ही काम करू उठून. हा ना? बघते की. छान दिसती ग आई. पाण्याचा आवाज येईल, थांब. या माझ्या लिकीसोबत काम करायचं म्हणलं ना, खरंच खूप मोठा टास्क असतो बरं का. हे जे काही सामान आहे ना, तर दिवाळीतलं जे आम्ही फराळ बनवतो ना, तर त्याचं पॅकिंगचं सामान आहे. हे बघा, हे आमचं ब्रँड आहे मधुशाज फूड. आणि हे सगळे स्टिकर वगैरे आहेत जे की फराळाच्या बॉक्सवरती लावायला लागतात. आणि थोडंसं जास्त बल्कमध्ये घेतल्यामुळं स्वस्त भेटतं ना, म्हणून थोडंसं जास्त सामान घेतलं होतं आम्ही. आणि हे जे काही शिल्लक राहिलेले बॉक्स आहेत जे की लाडू करंजी वगैरे भरण्यासाठी आम्ही वापरतो. आणि मधुशास फूड म्हणून दिवाळीमध्ये आम्ही दिवाळी फराळाचं सुद्धा बनवतो. सगळे पदार्थ आपल्याकडे मिळतात बरं का, आणि अगदी ताजे, कारण ते मी स्वतः घरी बनवते आणि अगदी ताजा ताजा फराळ सगळ्यांपर्यंत मिळतो. तुम्हाला जर दिवाळी फराळ वगैरे ऑर्डर करायचा असेल ना, तर तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. जर कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही फराळच्या डिटेल्स आहेत ना, तर त्या मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करेन. आणि हे जे आहे ना, तर त्याचं व्यवस्थित पॅक करून मी ठेवून दिले, जेणेकरून आता येईल त्या दिवाळीमध्ये किंवा महालक्ष्मीमध्ये आम्हाला उपयोगी होईल म्हणून. आणि जेव्हा आपण जास्त बल्कमध्ये सामान घेतो ना, तेव्हा खरं स्वस्त पडतं. आणि खूप साऱ्या ऑर्डरसुद्धा गेल्यात बरं का, थोडंफार शिल्लक राहिले सामान, पण ते दुकानदार रिटर्न घेणार होता, पण आम्हाला नंतर लागणार आहे म्हणून आम्ही काही ते रिटर्न केलेलं नाही आहे. मस्त असं व्यवस्थित पॅक करून एका बास्केटमध्ये भरून ते वरती माळ्यावरती मी ठेवून देते. कारण वरती ठेवलं ना, तर पॅक असल्यामुळे काही धूळ वगैरे बसत नाही. आणि त्याला मी व्यवस्थित कॅरीबॅगने पॅक केले बरं का, असं ओपन नाही ठेवत आहे. आणि जेव्हा आम्ही सामान त्याच्यामध्ये पॅक करतो, तर त्याला व्यवस्थित कपड्याने स्वच्छ करून मगच त्याच्यामध्ये सामान भरलं जातं. तर इथं मी जे फराळ पॅक करायचं सामान होतं, तर ते सगळं सामानवरती ठेवून दिले. शक्यतो दोन्ही बेडरूममधले जे माळे आहेत ना, तर त्याच्यावरती काही जास्त सामान नाही आहे. कधीतरी लागणाऱ्या वस्तू असतात थोड्याफार, तेवढ्याच ठेवून देते मी. आणि हे जे पोतं दिसते तुम्हाला, तर हे ह्यांच्या पोरींच्या खेळण्याचं पोतं आहे. ते त्याच्यामध्ये सगळी खेळणी आहेत. खालीसुद्धा खेळायला आहेत बरं का, पण थोडीशी खालीवर केली म्हणजे महिन्या 2 महिन्याला चेंज करत गेलं ना, की त्यांना पण वाटतं हा बाबा नवीन आणलेत, म्हणून त्या खेळत राहतात. चला,
आता जो ह्या रूममधला मेन पार्ट होता जे की कबड आवरायला घ्यायचं होतं तर ते चालू होतं. आम्ही तर कपाटच म्हणतो याला. आता सुरुवातीला मी सगळे यातलं सामान काढून रिकामं करून घेते म्हणजे मला ते व्यवस्थित क्लीन करता येईल आणि परत ते सामानसुद्धा जागच्या जागेवर व्यवस्थित लावता येईल म्हणून. आता हे माझं पिल्लू होतं, मध्ये मध्ये लुडबुड सुरूच होती आणि मला सगळं काम हिच्यासोबत करायचं होतं म्हणजे हिला घेऊन. हिचं खाणंपिणंसुद्धा आधीमध्ये सगळ्या गोष्टी सुरू असतात. शिवण्याला स्कूलमधनं घेऊन येणं, या सगळ्या गोष्टी करत करत मी सगळी क्लिनिंगची कामं करते. कालसुद्धा मी तसंच केलं होतं आणि आजसुद्धा मी तसंच करते बरं का. आणि तसं म्हणायला गेलं तर आमच्याकडे इतके काही कपडे नाही आहेत, माझे नाही आहेत आणि बाबांचेसुद्धा नाही आहेत. फक्त जास्त कपडे म्हणलं तर शिवण्या सर्वज्ञांचेच आहेत बरं का. आणि तुम्हाला मी या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की नाही म्हणजे जे काही कपडे वगैरे असतात ना तर याच्यावरती जास्त पैसे आम्ही इन्व्हेस्ट करत नाही. जेवढे लागायचे तेवढेच घेतो. गरज नसताना तर कपडे अजिबात आम्ही खरेदी करत नाही, म्हणजे आम्हाला ते आवडतच नाही म्हणून. तर या काही माझ्या साड्या वगैरे आहेत हँगिंग केलेल्या 5-6च होत्या, पण म्हटलं नको आता त्या आपण घडी करून ठेवूया. कारण काय होतं वरच्या कप्प्यामध्ये खूप जास्त धूळ येते आणि आमचे दररोज लिहायचे पण कपडे जे असतात ना तर ते इथंच कपाटामध्ये असतात. त्याच्यामुळे सतत ते उघडलं जातं आणि नाही म्हणलं तरी धूळ ही येतेच. आणि आम्ही पुण्यामधल्या ज्या भागामध्ये राहतो ना त्या भागामध्ये खूप सारी धूळ आहे खूप. आता हे माझं पिल्लूचं उचक पाचक चाललं होतं, आई ह्यात काय आहे, हे कुणाचं आहे, हे माझं आहे, हे दीदीचं आहे, असं करत होती ती. तर आता अख्खं कपाट मी रिकामं करून घेतलं होतं सगळं. मग मी आता याला व्यवस्थित कोलीने सगळं क्लीन करून घेणार, पुसून घेणार आणि मग मी बाकीचे कपडे याच्यामध्ये सगळे लावून घेणार. तर ड्रावर काही रिकामे केले नव्हते बरं का. ड्रावरमध्ये छोटं मोठं सामान होतं, म्हटलं ते आपण शेवटी काढूया म्हणून. आता इतका सगळा बेड भरला होता, काढताना तर पटकन झालं होतं, पण असं चुटकीसरशी मला परत हे कपाट लावून घ्यायचं होतं. पण असं काही होणार नाही बरं का, खरंच सांगते. याला चुटकीसरशी नाही आहे, चांगले 2-3 तास तरी जाणार आहेत माझे. कारण सगळे कपडे झटकून घड्या करून परत आहे असं ठेवून द्यायचे म्हटल्यानंतर वेळ तर लागणारच. सुरुवातीला तर मी कोलीने सगळं कपाट व्यवस्थित क्लीन करून घेतलं म्हणजे ते छान सुकेल. तोपर्यंत माझे कपडेसुद्धा घड्या करून होतील, या हिशोबाने मी हे करायला घेतलं होतं. तर आणि आता संध्याकाळच्या जवळजवळ 7:30 पावणे 8 वाजत आलेत आणि आत्ता माझं सगळं काम झालं आहे. जे काही कपडे वगैरे घड्या केल्या ना त्याचा काही व्हिडिओ मी शेअर केला नाही, कारण सर्वज्ञासोबत असल्यामुळे माझ्या एवढं लक्षातच नाही आलं की बाबा, पण ठीक आहे लावलेलं जे आहे ना तर ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करते. आता एक लाईन पूर्ण मी मला घेतली कपाटाची. आता वरच्या कप्प्यामध्ये माझ्या साड्या ठेवल्यात, काठपदराच्या आणि डेलीवच्या अशा मिळून माझ्याकडे एक 15 ते 17, जास्तीत जास्त 17 साड्या असतील, 20सुद्धा नाहीत बरं का. आणि त्याच्या खाली माझे जे काही ड्रेस आहेत तर ते ठेवून दिलेत मी. आणि इकडचं जे दुसरी बाजू आहे तर तिथं तुम्हाला मी दाखवते. तर तिथं थोडंसं जास्त आहे. तर तिथं एकदम वरच्या कप्प्यामध्ये दिसतात ते माझे जीन्स टॉप आहेत जे की मी कधी तर वापरते. त्याच्यानंतर त्याच्या खाली बाबांचे डेली यूजचे कपडे आहेत. त्याच्यानंतर शिवण्याचे स्कूलचे आणि डेली यूजचे कपडे आहेत. खालीसुद्धा बाबांचाच एक कप्पा आहे. त्याच्यानंतर खाली टॉवेल आणि सर्वज्ञाचे डेली यूजचे कपडे. आता वरती काही सूट वगैरे आहेत ते अडकावून दिलेत आणि त्याच्या साईडला जे आहेत ते मिशोवरनं मी ऑनलाईन मागवले होते ऑर्गनायझर. त्याच्यामध्ये सुद्धा पोरींचेच कपडे आहेत बरं का. आणि त्याच्या खाली जे सगळे बॉक्स दिसत आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा पोरींचे कपडे आहेत. कारण जे फंक्शनसाठी वगैरे कपडे आपण वापरतो ना तर मी ते बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवते, म्हणजे ते खराब होत नाहीत आणि अगदी व्यवस्थित राहतात म्हणून. आता जे बाकीचे बेडशीट किंवा एक्स्ट्राचे ब्लँकेट वगैरे असतात ना तर तुम्हाला मी काल दाखवलं की दुसरं एक कपाट आहे दुसऱ्या रूममध्ये. तर न लागणारं जे काही सामान आहे तर ते मी तिकडं ठेवते आणि लागणारच फक्त इकडं असतं, म्हणजे जेणेकरून इथंसुद्धा गर्दी होऊ नये, वेगळं सुटसुटीत दिसावं म्हणून. आणि इतक्या म्हणजे दिवसभराच्या मेहनतीनंतर ही माझी बेडरूम दिसते. एकदम फायनल लुक तुम्हाला मी दाखवते. अगदी क्लीन दिसते आणि एकदम चकाचकसुद्धा. माझ्या अवताराला इग्नोर करा, माझ्या अवताराकडे जाऊ नका, कारण दिवस गेलाय माझा एवढ्या बेडरूमसाठी, एखाद दिवस अख्खा. तुम्हाला दाखवते किती वाजले ते बघा, दिसते का? 7:20 झाले. तर पण हे जे स्वच्छ बघून इतकं भारी वाटतंय ना मनाला. तर माझा अवताराकडे मी पारुशी दिसत असेल, पण माझं घर कसं दिसतं हे नक्की सांगा. आता एवढ्यावरच माझं काही काम संपलेलं नव्हतं बरं का. गव्हाचं पीठ नव्हतं म्हणून मला दळण आणायला जायचं होतं. शिवण्याला घरी ठेवलं आणि सर्वज्ञाला घेऊन मी दळायला गेले. तर इथून पुढचं काही शूट नाही घेता आलं मला, दिवस तर कामात गेला होता त्यामुळं. तर इथंच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ पाहिला